घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पोलन्स कसे बनवायचे आहे हा जर विचार करताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? मी अनघा A.जवळ या आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. नो कॉर्नफ्लॉवर, नो खसखस. महागडी खसखस वापरते तर थांबा आणि माझा हा व्हिडिओ नक्की बघा. आपण या इथे दोन प्रकारचे पोलन्स केलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकताय, एक जो आहे गुळगुळीत आणि एक जो तुम्हाला दिसतंय दाणेदार आहे. तर हे सुंदर पोलन्स आपण कसे तयार केलेले आहेत घरच्या घरी, आणि हे अगदी मार्केटमधनं विकत घेतलेले पोलन्स ज्या पद्धतीने आपल्याला दिसतात त्याचसारखे हे सुंदर बनून तयार झालेले आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी हा फेविकॉल MR घेतलेला आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाणी इथे मिक्स करायचं नाही आहे, कारण जर आपण या इथे पाणी मिक्स केलं तर आपल्याला धागा जो आपण वापरतो आहे तो कॉटनचा धागा आहे आणि तो वाळायला वेळ लागतो आणि तितकंसं कडकही बनत नाही ते. त्यामुळे आपण डायरेक्टली आपल्याला खूप जास्ती ग्लू लागणार नाही आहे. इथे थोडंच ग्लू घेतलं तरी चालेल, पण ते चांगलं भिजलं पाहिजे ग्लूमध्ये, एवढं ग्लू घ्या. आणि या पद्धतीने आपला तो धागा छान मिक्स करून घ्या, त्याला पूर्ण ग्लू सोक होऊ द्या आणि मग त्यानंतर त्याला उकलून या पद्धतीने तुम्ही बॉटलला किंवा कार्डबोर्डला, MDF बोर्डला कशालाही गुंडाळून ठेवू शकता. आणि हा आपला अर्धा तास छान वाळू द्या. अर्ध्या पाऊण तासात छान वाळून जातो. तो वाळत आहे तोपर्यंत आपण या इथे कॉर्नफ्लॉवर न वापरता डायरेक्टली आपण क्ले वापरतो आहे. तर इथे माझ्याकडे फेविक्रिलचं क्ले संपलेलं होतं, त्यामुळे मी एमसील वापरती आहे. तर जर तुमच्याकडे क्ले असेल तुम्ही तो वापरा, एमसील वापरला तरी चालेल. तर या इथे फेविक्रिलमध्ये ज्या प्रकारे दोन प्रकारचे क्ले येतात, एक हार्डनर असतं आणि या पद्धतीने दोन असतात, तसंच एमसीलमध्ये सुद्धा येतं. तर हे सम प्रमाणात घेऊन आपल्याला मिक्स करायचं आहे. त्याआधी आपल्याला हाताला छान पावडर लावून घ्यायचं आहे. कुठलंही पावडर, आपलं टाल्कम पावडर लावलं तरी चालेल. आणि या पद्धतीने आपल्याला सेम प्रमाणात आपल्याला दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला नीट मिक्स करायचं आहे. अगदी वेगळं नको दिसायला, ते एका कलरमध्ये येऊन जायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला थोडं हाताला पावडर लावून मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी या पद्धतीने हाताला छान पावडर घेऊन त्याला पूर्णपणे मिक्स करून घेते आणि आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला गोळे छोटे छोटे बनवून घ्यायचे. जर तुम्हाला मोठे गोळे हवे असतील किंवा यापेक्षाही छोटे गोळे हवे असतील, त्या पद्धतीने तुम्ही हे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घ्या. आणि या इथे थोडं लक्ष द्यायचं आहे आपल्याला. जर तुम्ही फेविक्रिलचं मोल्डेड क्ले जर वापरत असाल तर तो लवकर ड्राय होतो, तर त्यामुळे आपल्याला लवकर काम करायचं आहे. एमसीलचं क्ले लवकर वाळत नाही, त्यामुळे याने थोडं आरामात घेतलं तरी चालेल. तर तुम्ही इथे बघू शकता आपला धागा छान वाळून गेलेला आहे. तर या पद्धतीने मी धाग्याला पूर्ण काढून घेतलेला आहे आणि आपल्या 4 बोटांमध्ये आपल्याला तो धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरनं आणि खालनं त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता. आणि आपल्याला प्रत्येक एक धागा वेगळा करून घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दोन्ही बाजूने क्ले लावू शकता, पण मला इथे एकाच बाजूने हवं होतं, त्यामुळे मी एकाच बाजूला क्लेचे बॉल बनवून लावून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता, या पद्धतीने आपल्याला थोडं चपटं करून अशा गोल आकारामध्ये आपल्याला क्ले लावायचा आहे. इथे तुम्हाला पाहिजे ते आकार तुम्ही करू शकताय. अगदी गोल असा आकार ठेवू शकताय, लांबोळका असा आकार ठेवू शकताय किंवा चपटा आकारसुद्धा ठेवू शकताय. तर तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये आपण पोलन्स तयार करू शकतो आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. आता आपल्याला हे पोलन्स पूर्ण तयार करून ड्राय करायला ठेवून द्यायचे आहेत. हे आपले पोलन्स ड्राय व्हायला आपल्याला अर्धा तास लागणार आहे. तर यांना 15 मिनटं अर्धा तास छान वाळू द्या. आता आपल्याला ग्रॅन्युअल्स असलेले असे टेक्स्चर्ड जे पोलन्स तयार करायचे आहेत
त्यासाठी या इथे मी भगर वापरती आहे. जर तुम्हाला इथे वाळू वापरायची असेल तर एकसारखी अशी आपल्याला वाळू वापरायची आहे किंवा तर खसखस. पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे खसखस किती महाग आहे. त्यासाठी मी या इथे ही भगर वापरली आहे आणि ही थोडी जाडसुद्धा असते तर दिसायला एकदम छान दिसते त्यामुळे. आणि एकसारखे तिचे दाणे असतात. याला आपण मराठीमध्ये वरईचे तांदूळ म्हणतो, पण माझ्याकडे इकडे भगर या नावानेच ही मिळते त्यामुळे मला सवय झालेली आहे भगर बोलायची. तर या पद्धतीने आपल्याला याला ग्लू लावायचं आहे. जे आपले पोलन्स ड्राय झालेले आहेत त्यांना आपलं जे फेविकॉल उरलेलं होतं कपमध्ये तोच फेविकॉल आपल्याला याला लावायचा आहे ब्रशने. आणि आपल्याला या पद्धतीने छान वरईच्या तांदळामध्ये आपल्याला छान डिप करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे आपल्याला आजूबाजूला पलटवून छान चिपकू द्यायचे आणि त्यानंतर त्यांनासुद्धा आपल्याला ड्राय व्हायला ठेवून द्यायचं आहे. आणि आता आपल्याला याला वेगवेगळ्या कलरने कलर करता येतात. तर इथे मी फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर वापरते आहे. तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही इथे वापरू शकता. आणि या पद्धतीने आपल्याला ॲक्रेलिक कलरने कलर करून त्यालासुद्धा आपल्याला ड्राय व्हायला ठेवून द्यायचं आहे. आणि ते ड्राय झाल्यानंतर आपले पोलन्स तयार आहेत. तर अशी युनिक आयडिया तुम्हाला माझ्याच चॅनलवरती मिळतील. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जरी हे पोलन्स आपले टाईम टेकिंग असतील तरीसुद्धा यांचा रिझल्ट अप्रतिम आलेला आहे. आणि अगदी शायनी आणि असे ग्लॉसी आपले पोलन्स तयार झालेले आहे. अगदी मार्केटमधनं घेतलेले जे पोलन्स असतात त्यापेक्षाही खूप सुंदर हे तयार झालेले आहे. आणि या पोलन्सवरती आपल्याला शाईन आणायसाठी कुठल्याही स्प्रेची वॉर्निशची गरज नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता आपले प्रत्येक पोलन्स किती छान शाईन करत आहेत ते. कारण आपण जो ॲक्रेलिक कलरचा कोट दिलेला आहे त्यानेच ते आपले पोलन्स छान शाईन करत आहेत. कारण आपण ते पोलन्स जे आहेत ते आपण मोल्डेड क्लेनी तयार केलेले आहेत. ते क्लेमुळे ते अगदी गुळगुळीत आधीच तयार होतात आणि त्यानंतर आपण त्यावरती ॲक्रेलिक कलरचा कोट केलेला आहे. त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचं वॉर्निश किंवा ग्लॉसी करायला आपल्याला कुठल्याही पद्धतीने काहीच वापरायचं नाही आहे. आता हे जे आपलं कॉटन थ्रेड आहे त्याला आपल्याला कवर करायचं आहे. तर इथे मी ही ग्रीन टेप वापरती आहे. याला ग्रीन फ्लोरल टेप किंवा फ्लावर स्टेम टेप असं म्हणतात. ही थोडी स्ट्रेची आणि स्टिकी असते त्यामुळे आरामात चिपकून जाते. तर या पद्धतीने आपल्याला तिचं काठ एकदा आपल्याला चिपकवलं म्हणजे पकडलं तर आपल्याला असं पिळत तिला खाली घेऊन जायचं आहे. ती छान पद्धतीने आपल्या दांडीला कवर करून घेते आणि या पद्धतीने आपली ओरिजिनल ग्रीन अशी ही दांडी स्टेम तयार होते. जर तुम्हाला ही वापरायची नसेल तर तुम्ही ॲक्रेलिक कलरने सुद्धा याला कलर करू शकते किंवा तर तुम्ही ग्रीन कलरची आपली जी लेस असते तीसुद्धा इथे लावू शकता. तर या पद्धतीने आपल्याला 2-2, 3-3 पकडूनसुद्धा आपण या पद्धतीने तयार करू शकतो आहे. तर आपले हे सुंदर आर्टिफिशियल पोलन्स घरच्या घरी बनवून रेडी आहेत आणि तुम्ही बघू शकता हे किती ओरिजिनल आणि सुंदर मार्केटमधनं घेतल्यासारखेच दिसत आहेत आणि मजबूतसुद्धा आहेत. हल्ली तुम्हाला मार्केटमध्ये जे छोटे छोटे पोलन्स मिळतात ते खूप महागसुद्धा असतात आणि पटकन तुटूनसुद्धा जातात. तर हे छान पक्के असे स्टर्डी असे आपले छान पोलन्स तयार झालेले आहेत. तुम्ही ते बघू शकता किती सुंदर आपले हे दिसत आहेत पोलन्स. तर अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा घरच्या घरी पोलन्स तयार करायचे असतील तर मोल्डेड क्लेचा वापर करून तुम्हीसुद्धा फटाफट आणि सुंदर असे हे पोलन्स तयार करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून मला सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो. आणि व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्समध्ये व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.